गाइस, मी नंदिनी आज बनवत आहो ताज्या ताज्या हिरव्या कांद्याची टमाटर गावरान ह्या सगळ्यांची चटणी आणि सांबार। बघा आज बनवून लाजवाब स्वादिष्ट टेस्टी चटणी। तर या सगळ्यांना धुवून काटून म्हणजे कांदे धुतलेच आहेत, धुवून वाळू म्हणजे असे हलके टेंगून ठेवलं होतं, त्यामुळे आता सगळ्यांना काटून घेऊ छानपैकी। तर बघा झाला आपले कांदा हिरवा पूर्ण काटून, सांबार पण धुवून स्वच्छ काटून झाले। टमाटर बघा पूर्ण काटून झाले, मस्त गावरानी टमाटर आहेत आणि गावरानी कांदा आणि गावरानी सांबार। सगळ्याच्या मस्त चटणी म्हणा किंवा भाजी म्हणा आज आता आपण बनवून। तुम्हाला वाटलं तर हिरव्या मिरच्या टाका, पण मी नाही टाकत, मला थोडंसं हिरव्या मिरच्या भावत नाही। तर इकडे कढई मांडली, आता तेल घालू आपण। बघा गरम छान गरम झाली आहे। चटणी आहे तर 3 टिल्ले टाकू, नाही तर आपण 2 टिल्ले टाकतो, माहिती आहे तेल कमी खायचं आहे आपल्याला। तर आता तेल गरम झाला, जिरा घालू। बघा जिरा छान भाजला, आता कांदे घालू। पहिले हे असे दांडेवाले कांदे घालू आणि मग हे पालेवाले कांदे घालू। पूर्ण कांद्याला छान मस्तपैकी शिजू देऊ। छान कमी आचेवर छान परतून घेऊ। बघा तेवढे सारे कांदे तेवढे मोठे तेलामध्ये कसे झाले, जास्त शिजवायचे नाही, अदर कच्चे मस्त हाफ फ्राय करायचे आहेत कांद्याला। तर आता आपण हळदी घालून घेऊ थोडी, हळदी घालून झाले, कांदे पण छान शिजले। आता आपण टमाटर कालचे थोडे मटर वाटले आहेत, आता हे सुद्धा घालून घेऊ आपण। बघा कांद्यामध्ये माझ्या आईला किती बी भाजीमध्ये मटर, कोणत्याही भाजीमध्ये मटर घालून दिला किंवा हे घालून दिला ना, खूप आवडते, आवडीनं खातात। त्यांच्यासाठी म्हणून मटर कालचे फ्रीजमध्ये दिसले त्यांनी म्हणून मटर घाला। तर आता ह्याच्यात मटरसुद्धा घातले, मटर ह्या लवकर शिजतात म्हणून आता आपण टमाटर घालून घेऊ, कारण पूर्ण टमाटर घातले आहेत मी ना। टमाटरला मस्त कांद्यामध्ये आता शिजू देऊ आपण डवून। टमाटर ना छान मिक्स झाल्यावर आता थोडेसे सांबाराचे डंठल घालून घेऊ, थोडे डंठल टाईप, आणि मग कोथिंबीर ठेवले आहे, नंतर भाजीच्या नंतर टाकून। तर बघा आता झाकून ठेवू आणि शिजू देऊ। तर एक वेळा फर्स्ट टाइम बघा टमाटर तरी छान टमाटर तरी चांगले गलू देऊ आपण, गलले नाही आता तरी अजून 5 मिनिटं तरी शिजवून घेऊ। बोल काय लागते तुम्हाला? तर आता आपण तिखट घालू, 2 चम्मच तिखट घालत आहे। नमक घालू चवीनुसार। छान मिक्स करून घेऊ, नानची तिखट यात लवकरच खाली बुडायला लागते। तर बघा चांगलं अजून शिजू देऊ तिखट। तर बघा आपला तिखट शिजला आहे, तर तुम्हाला वाटेल तसे तुडपुडीच ठेवू शकता चटणी, पण मी हलकं पाणी घालत आहे, कारण थोडं छान तिखट शिजते आणि ग्रेव्ही मस्त असं छान होते। तर हलकं पाणी घालून, तर बघा मी एवढं पाणी घातलं आहे हलकं, थोडा वेळ शिजू देऊ, हा पाणी पण आटून जाते पूर्ण।